नीट आहे का? तुला वाटलं नक्की महाराजांनी बॅग मध्ये साडी आणली, बॅगची चेन उघडली आणि बघ तिथं शर्ट आहे, नेहरू शर्ट आहे. नक्की महाराजाचं आहे काय? शर्ट बघितलं त्यांनी, नंबर 1 भारीतलं शर्ट, कापड बिपड एकदम भारी. तर मी आपलं तोंड पुशीत बाथरूमच्या बाहेर आलो आणि अशी डोक्याच्या आळीत फनफन करायली बायकोच्या. कमून 10 दिवस सांगितलं याला मी साडी घ्या घ्या घ्या, घेतली नाही. आपल्याला बरं शर्ट आणलाय. बायको, मी असं बाहेर दिसलो आणि बायको माझ्याकडे बघून म्हणते, महाराज इकडे या. मी गेलो, म्हणलो काय? म्हणली शर्ट कुणाचं आहे? नीट आहे का बरं का? शर्ट कुणाचं आहे? म्हणलं कुणाचं आहे? काय पठ्याचं आहे? मला रागत 10 दिवस बोलली नव्हती याचं. मी म्हणलं पठ्याचं आहे. नीट आहे का? मी म्हणलं माझं आहे. म्हणली किती रुपयाला आणलं? आणलंय केवढ्याला? 2000. पण मी सगळ्या दुनियाचा चॅप्टर महाराज आहे. बायको म्हणली किती रुपयाला आणलंय? मी म्हणलं 300ला. मी म्हणलं 300ला. पण आपण असं समजायचं ना आपण लय चॅप्टर, आपल्यापेक्षा बायका लय चॅप्टर असते. आमच्या बायकोने हळूच पाकिटातली 300 काढली, माझ्या हातावर टेकली. मी म्हणलं का? काही नाही, आता ह्या 300चं तुम्हाला दुसरं घ्या आणि हे माझ्या भावाला राहू द्या. जमलं का? जमलं? तुम्ही करता नाही तर असं काय करू नका. चला असू द्या. म्हणता सगळ्या जणी एक आवाज एक स्वर. हा, सगळ्या जणीने म्हणायचं. बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हरि हरि भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. असं जर नामचिंतन करत असताना तर देव मुखातलं उष्ट खातो. महाराज सांगा तरी नेमकं उष्ट कुणाच्या मुखातलं खाल्लंय? असं एखाद्या गोपाळाचं नाव माहितीये का? हो, पेंद्या नावाचा गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत राहणार. ते काय असायचं शास्त्री? पेंद्याला कडी लय आवडायची. कडी तुमच्याकडे करतात का? कडी कडी करतात ना? कशा कशाची असते? ताकाची, चिकाची, पुन्हा आमसुलाची, दह्याची. त्यातली त्या असं म्हणतात दह्याची आणि ताकाची कडी लय चांगली होती. अरे ते मला येत नाही करता, पण बघतो ट्राय करून. अशी भारी असते कडी म्हणती. अशी एखादी मस्त महिला अशी चांगली सुगरण असावी हाताने, तिने असते एकदम कढई अशी चुलीवरती ठेवावी. कढईत मस्त तेल टाकावं, मग असे जिरं टाकावे, असं मिरो टाकावी, असं कढीपत्ता, असं ते लसणाचे असे कुटल्याला ते असं मस्त ठ्याचा टाकावा. मग ते पुन्हा अशी एकदम छानपैकी त्याच्यामध्ये ते ताकाची धारण, तीन अशी कढी नंबर 1 उकळलेली, अशी त्याशी वरी थोडी थोडी मोहरी आलेली, थोडी थोडी कोथिंबीर वरी आली. अशी उकळल्यानंतर अशी कढीपत्ता थोडी थोडी वरी आलेला. आणखीन थोडी सांगितलं तुम्हाला इथं आणून द्यावा लागेल मला. अशी कढी असायची माय. एक जणाच्या घरी कडी केलेली पाहितली पेंद्यानी. कुणी पाहितली? पेंद्यानी. आणि पेंद्यानी जशी कडी केलेली पाहितली, पेंद्या पळतच गेला आईकडे घरी. आईला म्हणला, आई हे आई, अगं मला कडी प्यायची ग, मला कडी तरी करून दे. आई म्हणली, राजा पेंद्या, अरे आपल्या घरी आता ताक नाही, दही नाही, चिंचा नाही, कुठं कडी करून देऊ? काही सांगू नको म्हणे, मला कडी पाहिजे, प्यायला म्हणजे पाहिजे. बाला हट्ट. आई म्हणली, 1 मिनिट थांबतो, जरा कोणाकोणतरी शेजारी निघून ताक आणते आणि मग तुला कडी करून देते. ते पेंद्याच्या आईने ताक आणलं आणि एकदम मस्त कडी बनवली. मी तुम्हाला सांगितली तशी कडी बनवली, पेंद्याला प्यायला दिली. पेंद्याने 1 वाटी पिली, 2 वाटी पिली, 3 वाटी पिली, 4 वाटी पिली, 5 वाटी पिली. अहो पेंद्याने कडी पिली, पेंद्याचं पोट एकदम जाम झालं. पण पोट भरल्यावर पेंद्याला आठवण आली. कुणाची? असं जमलं ना? कुणाची आठवण आली? कृष्णाची आठवण आली. पेंद्याने मनात विचार केला, ही कडी आपल्या आईने एवढी सुंदर केली, मला इतकी कडी आवडली ही, तर माझ्या कृष्णाला किती आवडेल. काय भाव आहे माणूस, असा भाव अंतकरणात असला पाहिजे. हो
नत मनी नाही भाव म्हणे देव मले पाव, मनी नाही भाव म्हणे देव मले पाव, देवा शाने देवा शाने